गुड मॉर्निंग आणि आज आहे यात्रेचा डे 3. सकाळी-सकाळी मस्त अशी मामीनी पावभाजी केली होती. पावभाजी एन्जॉय केली आणि हे आहेत आमचे जय गुरु. हा पृथ्वीचा फ्रेंड आहे, त्याचा क्लासमेट आहे. त्यानंतर संध्याकाळी डी-जे नाईट होता आणि डी-जे नाईटमध्ये सर्वांनी खूप छान एन्जॉय केला. आमच्या घराच्या समोरच होता डी-जे नाईट. सो सगळी बॉईज असल्यामुळे आम्ही आमच्या इथेच थोडंसं डान्स वगैरे केला. आणि त्यानंतर आमचं शॉप ओपन होतं. मग मामाचा फ्रेंड आला आणि त्याने पूर्ण भंडाऱ्याचंच पोतं ओतलं आणि बोलला, "चल आमच्यासोबत डीजेमध्ये." सो मामा गेला. ह्याच्यावर झाल्या आता काहीच म्हणून एक पोरगी आहे बाद आहे ती आता कोणी धनुदी बरोबर फ्रेंडशिप करून घ्यायला. डीजे नाईट एन्जॉय वगैरे केली आणि नंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो, तयार झालो आणि आम्ही यात्रेत गेलो. यात्रेत थोडेसे शॉप वगैरे फिरलो, संपूर्ण गल्लीतली सगळी लोकं आणि आम्ही सगळी मुलं मिळून सगळी गेलो होतो. त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो. इथे देवाचं नवीन मंदिर बांधलं होतं, त्याचं दर्शन घेतलं. देवीची पालखी होती, देवीचे पालखीचं दर्शन घेतलं आणि मंदिरात जाऊन आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि इथे जेवण बघा, अशा प्रकारे जेवणाची तयारी सुरू होती. इथे जेवण अन्न शिजत होतं आणि त्यानंतर आम्ही थोडासा प्रसाद घेतला देवाचा. प्रसाद घेऊन झाल्यावर आज देवी कुंभाराच्या घरी असते आणि कुंभाराच्या घरातून देवीला मंदिरात आणलं जातं आणि तिथे तिची स्थापना केली जाते, पूजा अर्चा केली जाते. त्यामुळे आम्ही इथे थांबलो होतो देवीच्या दर्शनासाठी. त्यानंतर कुंभाराच्या घरातून देवी बाहेर यायला निघाली. अशा प्रकारे देवीला घेऊन गेलं जातं आणि देवीचं छान असं दर्शन घेतलं आणि आम्ही घरी आलो. कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि थँक्स फॉर वॉचिंग. बाय. आणि चांगलं लिहायला नक्की विसरू नका कमेंट सेक्शनमध्ये.